1000 रुपयाचं पारितोषिक असेल। सामन्याला लगेच सुरुवात करा कारण वेळ आपल्याकडे राहिलेला नाहीये। सूर्य देवता अस्ताला गेलेला आहे तर नक्कीच अगदी कमी सूर्यप्रकाश आहे ज्यामध्ये आपल्याला खेळायचं आहे। सामना प्रत्येकी 2 षटकांचा असेल। सामना प्रत्येकी 2 षटकांचा। गोरखनाथ ट्रम्प कार्ड मुख्य खेळाडू चेंडूने सुरुवात करेल आणि सामन्याला सुरुवात होते। पंचांचा इशारा येतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत। फायनल गेमचा पहिला चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट न महेंद्रसाठी हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फायनल कोण जिंकणार कोण इतिहास घडवणार। जय हिंद चषक 2019 चा किसकी होगी हार किसकी होगी जय जयकार कोण लिहिणार या आकर्षक ट्रॉफीवर नाव कुठला संघ आज नक्कीच गावभर मिरवणार या ट्रॉफीचं विजेतेपद घेऊन। हो खूपच सुंदर ग्लान्स केलाय मनगटी फटका एक धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेसाठी परत जातोय। दोन्ही खेळाडू खूपच वेगवान आहेत यष्ट्यांच्या मध्ये। हिरामन शेलार आणि महेंद्र मागे ही जोडी आपण पाहतोय सलामीवीर म्हणून जे चांगली सलामी ठोकत आहेत। भक्कम पायाभरणी नक्कीच यांच्या माध्यमातून रचली जाते। संघाची धाव संख्या झाली ती 2 धावा। गोरखनाथ याने काल उत्तम अशी कामगिरी केली होती आणि नक्कीच तशीच अपेक्षा असेल प्रेक्षकांना आणि कर्णधाराला सुद्धा। ओहो ओव्हर पिच चेंडू फेकून दिलाय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय। दणदणीत षटकार पाणी पुरवलं सन्माननीय यशवंतजी रणधीर साहेब समाजसेवक बापगाव। विनंती असेल साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या आयोजकांच्या वतीने पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत। महेंद्र मागे याच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त उत्कृष्ट क्वालिटी सिक्सर गोरखनाथ याच्यावर हल्ला चढवला जातोय। हो पहा किती सुंदर कल्पकतेने खेळतोय। 16 कडा संपूर्ण क्रिकेट एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि विनोद अतिशय वेगवान गतीने झेपावला होताय। जमिनी मार्गाने प्रवास करणारा हा चेंडू लगेचच त्याला उचलता आला नाही कारण त्याच ऍक्शन मध्ये फेकी करण्याचा त्याचा प्रयत्न होता। 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत। पहा शेवटचा सामना आहे आणि सर्व सूत्रे धागेदोरे आपल्या हातामध्ये घेतोय महेंद्र मागे। मोठ्या खेळाचं नक्कीच दडपण नियमितपणे हा घेणारा झेलणारा खेळाडू आहे आणि कशा प्रकारे खेळावं याचं ज्ञान सुद्धा अभ्यास सुद्धा त्याच्याकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। रिवर्स सुंदर फटका लाजवाब फटका चेंडू सीमारेषा पार होतोय। विभाजित केलं जातंय सीमारेषेला। 4 धावा। ग्रेट पीस ऑफ द बॅटिंग फ्रॉम महेंद्र केणे। महेंद्र मागे महेंद्र केणे साहेब व्यासपीठावर आहेत। सुंदर हलक्या हातानं पुश केलंय चेंडूला। चेंडू जमिनी समांतर जातोय मिड विकेट कडे। फक्त एकच धाव या चेंडू मागे। संघाची धाव संख्या पुढे सरकते 15 धावा। 15 धावा धाव फळकावर आहेत। पहिल्या षटकाची समाप्ती होते। सामना प्रत्येकी 2 षटकांचा। कोण जिंकेल या स्पर्धेचा मान आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या सन्मानासाठी आपल्या गावाच्या अभिमानासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या गावाच्या नावासाठी मात्र हे 2 संघ इथे नक्कीच जीवाच्या आकांक्षेने लढतायत। ही नक्कीच स्पर्धा हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे कारण या ट्रॉफीचा जर आपण मान जिंकला तर नक्कीच मोठ्या थाटामाटात आपण मोठ्या जोश जल्लोषामध्ये या गावामध्ये आपण या ट्रॉफीचा मान घेऊन जाऊ शकतो। आज नक्कीच चांगला दिवस असेल परंतु कुठल्या संघाचा पाहूया। रिवर्स अप्रतिम फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय। 4 धावा। तसेच भिवंडी इलेक्ट्रिक मीडिया संध्या पवार मॅडम इथे पोहोचलेले आहेत। त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। MDS TV न्यूज मेहंदी हसन एडिटर प्रेस संध्या पवार मॅडम इथे पोहोचलेले आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या स्पर्धेतील काही महत्त्वाचे छाया चित्रण काही क्षण टिपण्यासाठी आणि नक्कीच ते भिवंडी न्यूजला आपण नक्कीच पाहू शकतो। इथे मात्र राकेश याचा खोलवर टप्प्याचा अगदी बुडात केलेला चेंडू महेंद्र याला उचलता आलेला नाहीये। संघाची धाव संख्या पुढे सरकते 20 धावा।
24 धावांवर मागील सामना जिंकला होता, तर नक्कीच 24 ते 25 धावांवर लढाई करू शकतो हा आत्मविश्वास मात्र नक्कीच त्यांचा निश्चित झालेला असेल, वाढलेला असेल. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राकेश गोलंदाजी करतोय. हो, खोदून काढले चेंडूला, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला फटका. ओहो, झेल सोडतोय विनोद. एका टप्प्याने गेम मध्ये अशा चुका आपण करू शकत नाही, कारण प्रत्येक धाव महत्वाची असते. सामना प्रत्येकी 2 षटकांचा आहे, 12 चेंडूंचा खेळ आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. आणि इथे मात्र संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार खूप कमी पाहायला मिळत असतात. हिरामन स्ट्राईकवर. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि पॅडच्या मध्ये, अर्थात बॅट आणि पायच्या मध्ये केला होता. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा. सुंदर इथे धाव गती पाहायला मिळते. सश्याचा वेग, हरणाचा वेग, चित्त्याची चपळाई पाहायला मिळते. शेवटच्या सामन्यामध्ये हा मान आमचा असेल हे दाखवून दिलं जातं या नक्कीच खेळाडूंच्या माध्यमातून. त्यासाठी इथे मात्र प्रयत्न केले जातात. प्रयत्न करा, परमेश्वर आपल्या नक्कीच झोळीमध्ये काही ना काही टाकेल. संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. फुलटॉस चेंडू आहे, परंतु आकाशामध्ये जाणार हा चेंडू मैदानाच्या आतमध्येच असेल. हो हो हो, तिथे काय झालं काही एक समजलं नाही. दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे पडले. एका क्षणी दोन्ही क्षेत्ररक्षक पडतात, हे अचंबित करणारं एक क्षण होतं. दरम्यान 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. थोडस अजबचं इथे दृश्य पाहायला मिळालं. दरम्यान नक्कीच उतंत न्यूज संध्या मॅडम इथे काही चित्र टिपत आहेत. सुंदर तिथे दृश्य पाहायला मिळालं, परंतु ते नक्कीच किरवली संघासाठी अडचणीत आणणार आहे, कारण त्या चेंडूवर मात्र धावा 3 खर्च केल्या चोरल्या गेल्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 29 धावा. हवेमध्ये आहे, स्लॉक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? नाही. क्षेत्ररक्षक बनते. प्रेक्षक क्षेत्ररक्षक. नक्कीच क्रिकेट आणि या जीवन यामध्ये चढ उतार असतो. त्यासाठी मात्र जगदीश खेबुडकर साहेबांनी एक उत्तम अशी कविता लिहिली. आपाट अशा मैदानी येशी तो जीवा वेलो वेली, डाव तुझाच येता जमविशी तू आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी भवताली मग झेल घेऊया, जो तो फासे टाकी, जो तो फासे टाकी. धन्यवाद सूरज. या ठिकाणी उपस्थित सत्कार मूर्ती पंचायत समिती सदस्य मान्य श्री श्यामजी गायके साहेब यांनी आम्हाला आपली मोलाची वेळ दिली आणि या मंचाची शोभा वाढवली. त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत आहोत. सत्कार करतील किरण केने. आपली मोलाची उपस्थिती दिली साहेबांनी. नेहमीच त्यांची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय असते. श्यामजी गायके साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आमच्या या जय हिंद चषकात आपली मोलाची उपस्थिती लाभली. आमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत. ओव्हर टू कामोटी पक्ष. नक्कीच कालपासून विजय घरत कर्णधाराच्या नेतृत्वाखाली 6 नक्कीच सामने जिंकलेले आहेत. 7वा सामना जिंकेल का? आणि नक्कीच एक
चांगलं विजय आपले स्पॉन्सर्स साईनाथ कसरू बजागे यांना नक्कीच दिलं जाईल का? साई स्पोर्ट्स किरवली संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोरखनाथ आणि विनोद बजागे. हिरामण याच्या हातामध्ये चेंडू. हो, यावेळेस जास्त आपली दिल्ली उचली प्राप्त करणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी लाभलेले आम्हाला 2 पंच, 2 व्यावसायिक अनुभवी पंच भिवंडी शहरी विभाग म्हणा किंवा ग्रामीण विभाग नक्कीच त्यांनी गाजून सोडलाय. हसन मोमीन सर आणि आताप अन्सारी हे 2 पंच आपण पाहतोय फायनलसाठी. हो, ट्रेडमार्क ऑफ दी गोरखनाथ दिडगाडकर विभाजित केलं जाते. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा. व्ह्यूअर्स नक्कीच या फायनल गेमचा आनंद घेत आहेत ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बुडात केला होता. हिरामण याने 1 धाव ते पूर्ण केली जाते. सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळावे लागतील आणि तो प्रयत्न आहे गोरखनाथ दिगाडकर याचा. गोरखनाथ सुद्धा एक जबरदस्त शैलीदार खेळाडू आहे जो नक्कीच 360 डिग्रीमध्ये खेळू शकतो. संघाची धावसंख्या पुढे सरकते 6 धावा. विजयासाठी 36 धावांची गरज आहे. अजून 30 धावा जोडाव्या लागतील. उर्वरित 10 चेंडू मागे. 10 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा 10 चेंडू असे हे समीकरण फायनलचा गेम जिंकण्यासाठी. इथे मात्र नक्कीच नशिबाचा चौकार मिळतोय. झेल सुद्धा सुटतोय. चेंडू सीमरेषेच्या बाहेर जातोय. करेला ऊपर से नीम चढा, जखमेवर मीठ. हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपयाचे पारितोषिक उपसरपंच सन्माननीय महेंद्र केणे आमने यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक होतं, ते मात्र पटकावता आलं नाही साई स्पोर्ट्स किरवली संघाच्या खेळाडूंना. आधी दिली आहे सुंदर फटका. हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहे. चेंडू मात्र तिथे टप्प्याने पार होतोय. सीमा पार जातोय. सीमारेषा फोडली जाते. 4 धावा. नक्कीच 18ची सरासरी आहे. आस्किंग रन रेट आहे आणि आतापर्यंत 4 चेंडू मागे जर पाहिले तर 14 धावा धाव फलकावर लगावलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनोद याच्या बॅटमधून 2 चौकार येतात. खराब क्षेत्ररक्षण त्या दिशेने पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चौकार. हिरामण याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जाते. तोडफोड केली जाते. अधिराज्य गाजवलं जाते. उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न. दाखवून दिलं जाते की हम भी किसी से कम नहीं. हो, सरळ बॅट न करारा ड्राईव्ह. विश्वास त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वर पहा किती सुंदर पद्धतीने चेंडूला उचललं. कुठल्या प्रकारे चूक माझ्याकडून होणार नाही या मोठ्या सामन्यामध्ये याची दक्षता घेतली जाते. फक्त आणि फक्त 1च धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 15 धावा. अजून 1 चेंडू शिल्लक या षटकातील. 18ची सरासरी आहे. सरासरीपासून अजूनही 3 धावा मागे पाहतोय आपण किरवली संघाला. आपटी दिली आहे. अप्पर कट. बेमिसाल टायमिंग. बुलंद पावर. चेंडू सीमेरेषेचा वेध घेतोय. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा गोरखनाथ दिगाडकर याच्या बॅट मधून निघालेला चौकार. क्षेत्ररक्षण लावायचंय. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी हव्यात 17 धावा. सरासरीपेक्षा 1 धाव जास्त. साई स्पोर्ट्स किरवली संघाच्या फलंदाजी मार्फत तोडीस तोड इथे मात्र खेळ पाहायला मिळतो. टिक फॉर टॅट जशाच तसं चोख प्रत्युत्तर दिलं जाते. काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. नेट टू नेट, कट टू कट फाईट पाहायला मिळते या दोन्ही संघाच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेचा मान पटकावण्यासाठी, या स्पर्धेला आपल्या नावावर करण्यासाठी, या स्पर्धेचा इतिहास नक्कीच लिहिण्यासाठी मात्र या दोन्ही संघांची तयारी. जयेश याच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. विनोद स्ट्राईकवर. आडव्या बॅटने खेळलाय. मिस टाइम फटका आहे. उज्ज्वल चेंडू खाली येईल आणि उज्ज्वल याच्या हातातून झेल सुटणार, अर्थात वाघाच्या हातातून शिकार. फलंदाज बाद होतोय. DJ Vaibhav in the mix. हा किती
चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय, अगदी सहजरित्या कठीण जे आहे त्याला सोपं केलं जातंय उज्ज्वल याच्या माध्यमातून. उज्ज्वल आज खऱ्या अर्थाने चमकतोय. चमकदार कामगिरी पूर्ण वाशिरे संघाची राहिलेली आहे. महेंद्र मागे याने तर नक्कीच प्रेक्षकांची आज मनं जिंकली. नियमितपणे तो तशाच प्रकारचं कार्य करत असतो. जयेश हा गेम चेंजिंग प्लेयर आहे. त्याने मागील सामन्यामध्ये सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र विजय संपादन करून दिलं होतं आपल्या संघाला. हो, सुंदर फटका, करार ड्राईव्ह, चेंडू येतोय वाईड डिश लॉंग ऑफ कडे. विश्वास मागे या त्या दिशेने स्थित आहे. पहा किती सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे खर्च केल्या जाते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 21 धावा. विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावांची गरज. 15 धावा 4 चेंडू. दोन्ही संघ विजयासाठी पहा किती तत्परतेने प्रयत्न करतात. जीवाच्या आकांक्षेने लढली जाणारी ही लढाई. लोअर फुल टॉस चेंडू उचललाय, गॅप मध्ये खेळलाय. ओहो, ग्रेट पीस ऑफ द फिल्डिंग. हिरामन शेलार काय क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच पार पाडलंय हिरामन शेलारने. 2 धावा पूर्ण केल्या जातात. नक्कीच सीमेरेषेच्या असं वाटलं होतं चेंडू बाहेर जाईल, परंतु त्या चेंडूला खेचून आणलं मैदानाच्या आतमध्ये. उंच पुरा असा क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच जम्पिंग त्याने क्षेत्ररक्षण केलं. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली. आठवणीत राहणारा क्षण असेल ज्या पद्धतीने हिरामन याने चेंडूला अडवलं. पहा मोठ्या सामन्यासाठी किती दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. निष्ठा, प्रेम, जिद्द, चिकाटी, विश्वास, ताकद, मेहनत, प्रयत्न या सर्व गोष्टी काही पाहायला मिळतात. 650 व्ह्यूअर्स आतापर्यंत झालेले आहेत या. हो, सुंदर चेंडू आहे जयेशाचा आणि इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या झालेली आहे 24 धावा. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. पहा इथे मात्र जय हिंद क्रिकेट क्लब देवरुंग यांनी जो पैसा, जी मेहनत नक्कीच या स्पर्धेसाठी लावण्यात आलेली आहे ती मात्र वसूल झालेली आहे. पैसा वसूल मॅच. कारण फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. अगदी नक्कीच सामन्याचा इथे मात्र रोमांच, या स्पर्धेचा रोमांच थरार इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये सोनू स्ट्राईक वर आहे. जयेशाच्या हातामध्ये चेंडू. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू आणि सोनू स्ट्राईक वर. हो, मैदानाच्या आतमध्येच असेल अर्थात. या सामन्यावर मजबूत पकड चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाची. नक्कीच सुवर्ण अक्षरांनी या ट्रॉफीवर नक्कीच नाव कोरण्याची तयारी. 1 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 11 धावा. अशक्य असं समीकरण किरवली संघाच्या हातातून हा सामना निसटताना दिसतोय. फक्त गोलंदाज मदत करू शकतो अतिरिक्त चेंडूंची फेकी जर केली जयेश याने तर. आणि हा लीगल चेंडू आणि इथे मात्र जय हिंद चषक 2019 चा मानकरी संघ चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. Celebration is going on. या स्पर्धेचा मानकरी संघ, चॅम्पियन संघ चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. वाशिरे वाशिरे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच या स्पर्धेवर सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलेलं आहे. सुंदर खेळाचं प्रदर्शन आणि साई स्पोर्ट्स किरवली संघाला सुद्धा नक्कीच मी मनोभावे त्यांचे सुद्धा कौतुक करेन. त्याने चांगला खेळ रंगवला. आपण लगेचच व्यासपीठाकडे वळतोय स्वागत सन्मानाकडे. तर प्रथम आपण स्वागत सन्मान करतोय व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत आमने पराचे उपसरपंच सन्माननीय महेंद्र केणे साहेबांना आपण सन्मानित करतोय. मी संतोष शांडगे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आमने गावचे उपसरपंच सन्माननीय महेंद्र केणे साहेबांना सन्मानित करायचंय. या स्पर्धेची मायेची प्रेमाची उबदार शाल
आणि फुलगुच्छ तसेच या स्पर्धेचा मानचिन्ह आठवण भेट देऊन साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर नक्कीच साई सेवा मंडळच्या अध्यक्ष तसेच उद्योगपती गिरवली एक डॅसिंग पर्सनॅलिटी साईनाथ कचरू बजागे यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय जगदीश ठाणगे यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय साईनाथ कचरू बजागे ज्यांचा संघ आपण खेळताना पाहिला साई स्पोर्ट्स किरवली स्पॉन्सर्स आहेत आणि किरवली गावचे उद्योजक मायेची शाल फुलगुच्छ प्रेमाचं प्रतीक आणि मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय जीवनदास केणे या साहेबांना आम्ही सन्मानित करतोय. संतोष ठाणगे साहेबांना विनंती असेल सन्माननीय जीवनदास केणे या साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे गोड व्यक्तिमत्व आहेत देवरुण गावचे. नक्कीच गोड व्यक्तिमत्व आणि जय हिंद संघाचे कर्णधार सुद्धा होते ते. नक्कीच जय हिंद संघाचे नक्कीच सिनियर ज्येष्ठ खेळाडू सुद्धा ते राहिलेले आहेत. जीवनदास केणे साहेब त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय मायेची शाल फुलगुच्छ देऊन मानचिन्ह देऊन. तर मी या ठिकाणी उपस्थित मान्यवर अशोकजी ठाणगे साहेबांना विनंती करतो की आपले 2 शब्द या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी मांडायचंय या स्पर्धेबद्दल.